नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन यांच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टी 50चं पोस्ट मार्केट अनालिसिस. तर टाइम झाला 9:30. बघूया मार्केटमध्ये काय काय दिसतं. तर रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतंय 23,500 वरनं 23,300 ला, 23,500 वरनं 23,300 ला दाखवत आहे 9:15. त्या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला मी प्राधान्य देतो. सपोर्ट साइडला चेक करूया. सपोर्ट साइडला शिफ्टिंग दाखवते 23,200 वरनं 23,250 9:16. त्या शिफ्टिंगला पण मी कन्सिडर करणार नाही, कारण मार्केटमध्ये 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण इम्पॉर्टन्स देतो, 9:20च्या आधीच्या शिफ्टिंगला देत नाही. तर दोन्ही शिफ्टिंग माझ्यासाठी व्हॅलिड नाहीये. तर माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग 23,300 वरती. तर कोणामुळे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनमुळे. सपोर्ट स्ट्रॉंग 23,250. व्हॉल्यूम ओवाय ओवाय चेनमुळे. ह्या तिघांमधनं मला तिघांची वीकनेस खाली दिसते आणि वरती पण दिसते. वरती कोणाची दिसते? तर व्हॉल्यूम आणि ओवाय ची दिसते. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करायचंय. जर सपोर्ट साइडची वरती इन्क्रीजिंग असेल तर सपोर्ट एसटीटी असेल, म्हणजेच बुलिश प्रेशर. सपोर्टच्या खाली जर वीकनेस असेल तर सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम असेल, म्हणजेच बेरिश प्रेशर. पण हा खालीच वरती आलेला आहे. एकदा तरी पण आपण चेक करून घेऊया काय झालंय. 100% वरनं खाली जाताना दिसत आहेत. ओवाय चेन फ्लॅट आहे, इन्क्रीजिंग नाहीये, डिक्रीजिंग पण नाहीये. चला आता वरती चेक करूया. इथे काय झालंय? 86% आहे. इकडे इन्क्रीजिंग आहे. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेन तिन्ही जर इन्क्रीजिंग असतील म्हणजे सपोर्ट एसटीटी होताना दिसतोय. काय दिसतंय? एसटीटी. चला तर सपोर्ट एसटीटी म्हणजे बुलिश प्रेशर. रेजिस्टन्स स्ट्रॉंग 23,300. तर माझे कुठले ट्रेड बनू शकतात? 23,250 चा सपोर्ट किंवा 23,300 चा रेजिस्टन्स. चला प्ले करूया. 3 मिनिटं आपण पुढे जाऊया. मार्केट आले 23,300 च्या सपोर्टला. आता पर्सेंटेज 87 आणि 83 अजून पण तेवढी वाढलेली नाही. मला ऍटलीस्ट 90 प्लस पाहिजे, तरच मी 23,300 पासून कॉल घेऊ शकतो. ठीक आहे. आता पर्सेंटेज वाढले 94% आणि 86% झालेला आहे ओवायचा आणि 69% ओवायचे. आता जर मला सपोर्ट वरनं कॉल घ्यायचा आहे तर मला रिटेस्टची गरज आहे. लेवल वरती आल्यानंतरच मी ट्रेड प्लॅन करणार, तोपर्यंत नाही करणार. इथे मला एंट्री दिलेली आहे. इथे माझी एंट्री ही असणार. माझी एंट्री त्याच्या खाली एसएल. हा खूप रिस्की ट्रेड असणार आहे आणि हे टार्गेट. आणि हे टार्गेट असताना दुसरं जर रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस नाही दिसली तर मी रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. हा माझा रिस्की ट्रेड आहे. पहिला रिस्की ट्रेड मी ट्राय करतोय. बघूया काय होतं. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला. आता मी याला एसएल कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवणार आणि लॉस बुक नाही करणार. आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. टार्गेट. आता मला पुढचं पण ट्रेड प्लॅन करायचं, कारण रेजिस्टन्सच्या वरती अजून काही वीकनेस मला दिसत नाही. फक्त 63% 23,400 आणि 23,350 वर 55 आणि 52 आणि 51% दिसते. म्हणजे मला अजून तेवढे काही वीकनेस दिसत नाहीये. त्याच्यामुळे मी इथनं एक पुढचा ट्रेड प्लॅन करणार. इथून माझा एक पुढचा ट्रेड होणार. म्हणजे इथं माझा पी ची एंट्री, पी मध्ये इथे एसएल असणार आहे आणि हे टार्गेट असणार आहे. चलो बघूया काय होतंय. घाबरण्यासारखं काही नाही. अजून पण माझ्या रेजिस्टन्स मध्ये वीकनेस काही आलेली नाहीये. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. आता मी एसएल ला काय करणार? C2C करणार. म्हणजे इथं माझी एंट्री होती, इथे एसएल होता 20 पॉइंटचा. आता मी एसएल ला शिफ्ट करणार C2C, म्हणजेच प्रॉफिट मध्ये 2 पॉइंट प्रॉफिट मध्ये एसएल लावणार, कारण माझं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. माझ्या सपोर्टला आला. हे माझं टार्गेट बुक करणार. मी ह्याला होल्ड करू शकतो का? तर त्यासाठी मला काय पाहिजे? लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली असती तर मी बुक करायचा विचार केला असता. पण लेवल टू लेवल जर काम केलं तर रेजिस्टन्स वरनं सपोर्ट पर्यंत टार्गेट भेटलेलं आहे. आता इथून मी काय कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो का? नाही करू शकत, कारण सपोर्ट अजून परत मला खाली वाढताना दिसतोय. कारण हे वरती गेले होते, परत खाली वाढताना दिसतात. पर्सेंटेज ग्राफ एकदा चेक करूया की व्हॉल्यूम काय करतोय. व्हॉल्यूम परत इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय? व्हॉल्यूम परत डिक्रीज व्हायला चालू झालेला आहे. तर इथनं तर या रनिंग कॅन्डल मध्ये ट्रेड होणार नाही. आपल्याला लेवलच्या खाली क्लोज झाली पाहिजे, लेवलच्या जवळ क्लोज होऊन किंवा रिटेस्ट झालं पाहिजे. कॅन्डल खूप वर क्लोज झालेले, त्याच्यामुळे माझा कॉलचा ट्रेड बनत नाही. तसं पाहायला गेलं तर माझे 2 ट्रेड झालेले आहेत. माझं दुकान आजसाठी बंद झालं पाहिजे. ठीक आहे.
कारण आपला ट्रेड नियम आहे 2 ट्रेड, दोन्ही प्रॉफिटेबल, दुकान बंद. ठीक आहे. तर आज 10:18 आपलं ट्रेडिंग संपलेलं आहे, कारण आपण 2च ट्रेड करतो. ठीक आहे. ह्याच्यानंतरच तुम्हाला जे काय क्वेश्चन असतील तर इव्हनिंग वेबिनारला तुम्ही भेटू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, होम पेज वरती जायचंय. होम पेज वर जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनार दिसतंय, इथे लिंक भेटेल, त्याच्यातून तुम्हाला जॉईन करायचंय. संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत आपली एओसीची पूर्ण टीम असते, तिथे तुम्ही क्वेश्चन आन्सर तुमचे डाऊट विचारू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये.